संध्याकाळी 7ची वेळ. पुण्यातलं हडपसर भागातलं उषा किरण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. डॉक्टर गायकवाड आपल्या रोजच्या रुटीन प्रमाणे पेशंट बघत होते. इतर पेशंट रांगेत बसून आपला नंबर येण्याची वाट पाहत होते. तर त्यांच्यासोबत असलेले त्यांचे इतर नातेवाईक पेशंटला धीर देत होते. नर्स, वॉर्ड बॉय, मामा, मावशा सगळेजण आपापली कामं करत होते. तेवढ्यात एक सफाई काम करणारी मावशी गडबडीत तिथे आली आणि थेट मुख्य डॉक्टरांच्या केबिनमध्ये शिरली. तिला एवढ्या घाई गडबडीत पाहून डॉक्टरही कन्फ्यूज झाले. तिला कुणी काही विचारायच्या आतच तीच बोलू लागली, डॉक्टर, जेंट्स वॉशरूम मध्ये बॉम्ब आहे, बॉम्ब. क्षणभर तर कुणाला काही कळलंच नाही, पण नंतर मात्र सगळे भानावर आले. साफसफाई करणाऱ्या मावशीने बघितलेला तो खरंच बॉम्ब होता. म्हणूनच मग तो बॉम्ब कुणी ठेवला होता, बॉम्ब सापडला त्यावेळी हॉस्पिटलमध्ये काय घडलं, बॉम्ब ठेवण्यामागे मोठा दहशतवादी कट तर होता का, पोलिसांच्या तपासात नेमकं काय समोर आलंय, सगळंच सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. बुधवार दिनांक 13 मे पुण्यातील हडपसर भागातलं उषा किरण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तब्बल 40 वर्ष जुनं असल्यानं इथे येणाऱ्या रुग्णांची संख्याही चांगलीच असते. रुग्णासोबत येणारे नातेवाईक, हॉस्पिटलचा स्टाफ, सफाई कर्मचारी, आजूबाजूची दुकानं आणि भाजी मंडई यामुळे हा परिसर नेहमी गजबजलेलाच असतो. या ठिकाणी बुधवार 13 मे संध्याकाळी 7च्या वेळी अचानक गोंधळ उडाला. कारण होतं एक बॉम्ब. हॉस्पिटलच्याच इमारतीतील एका पुरुष प्रसाधन गृहामध्ये एका सफाई कर्मचारी महिलेला एक संशयास्पद वस्तू आढळली, जिच्यावर 7 तासांचा टायमिंग दाखवत होतं आणि सोबतच त्याला काही वायर्सही होते. अर्थात तो बॉम्ब होता म्हणून सगळेजण घाबरले. आता गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब सापडलाय म्हटलं की भीतीपोटी गोंधळ तर उठणारच. पण इथं असं काही घडलं नाही. सफाई कर्मचारी महिलेला ती बॉम्ब सदृश्य वस्तू दिसली तशी ती घाबरली, पण तिने जास्त गोंधळ न करता ही गोष्ट थेट हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर विलास गायकवाड यांना सांगितली. डॉक्टर विलास गायकवाड तात्काळ त्या महिलेसोबत त्या ठिकाणी गेले. महिलेने वर्णन केल्याप्रमाणे तिथे खरंच एक बॉम्ब सदृश्य वस्तू होती, जिच्यावर 7 तासांचा टायमर दाखवत होता. काही वायर जोडलेले होते आणि सोबतच काही विस्फोटक सुद्धा टेपने गुंडाळलेले होते. डॉक्टर गायकवाड यांनी घाबरून न जाता परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि गोंधळ निर्माण न करता स्वतः परिस्थिती हाताळण्याचं धाडस दाखवलं. त्यांनी ताबडतोब एक रिकामा बॉक्स मागवला आणि स्वतः हाताने ती वस्तू उचलून त्यामध्ये टाकली. जास्त कुणालाही काही न सांगता तो बॉक्स घेऊन ते हॉस्पिटल समोरच्या मोकळ्या मैदानात गेले आणि लागलीच पोलिसांना फोन केला. पोलीस येईपर्यंत ही घटना सर्वांना माहिती झाली आणि परिसरात गर्दी झाली. पोलीस आल्यानंतर त्यांनी बॉम्ब शोधक पथकाला बोलावून घेतलं आणि हॉस्पिटल परिसराची सखोल पाहणी केली. बॉम्ब शोधक पथकानं गर्दीचा परिसर बघून ती वस्तू तिथून हलवण्याचा निर्णय घेतला आणि 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्लायडिंग सेंटरवर ते घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी बॉम्ब निकामी करण्याची कारवाई केली. हे करताना तिथे छोटासा स्फोटही झाला, पण सुदैवानं कोणाला काही एक इजा झाली नाही. एवढं सगळं होईपर्यंत रात्रीचे 11 वाजले होते. त्यानंतर पोलीस ताबडतोब तपासाला लागले. त्यांनी हॉस्पिटलचे आणि आजूबाजूचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासायला घेतले. गुरुवारी दिवसभर हॉस्पिटल आणि परिसराला अगदी पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी शहरातील सगळ्या महत्वाच्या हॉस्पिटलची तपासणी केली, पण इतर कुठेही काही संशयास्पद वस्तू किंवा हालचाल आढळून आली नाही. हॉस्पिटलच्या परिसरातील सीसीटीव्ही चेक करताना पोलिसांना एक संशयास्पद व्यक्ती ओला स्कूटरवरून हॉस्पिटलच्या रस्त्यावर दिसला. ते फुटेज लगेच सगळीकडे जाहीर करण्यात आलं, जेणेकरून परिसरातील कुणी त्या व्यक्तीला बघितलं असल्यास त्याची अधिक माहिती मिळू शकली असती. परंतु त्या व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तीपर्यंत व्हिडिओ पोहोचला आणि त्याने स्वतःहूनच पोलिसांना संपर्क केला आणि तो एका खासगी फार्मा कंपनीचा MR अर्थात मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह असल्याचं आणि त्या बॉम्ब सदृश्य वस्तूसोबत त्याचा काही संबंध नसल्याचं त्यांना सांगितलं. पोलिसांनी आणि एटीएसच्या पथकानं त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि त्याची सखोल चौकशी केली. त्यानंतरही पोलिसांचा तपास सुरूच होता. बुधवारी संध्याकाळी अशी घटना घडूनही गुरुवारी हॉस्पिटलच्या स्टाफने सुट्टी घेतली नाही आणि दररोज प्रमाणेच रुग्णसेवेचं काम सुरू ठेवलं. क्षणाचाही विलंब न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवण्यासाठी ज्यांनी हातानं बॉम्ब उचलून बॉम्ब हॉस्पिटल बाहेर नेला, त्या डॉक्टर विलास गायकवाड यांचं चहूबाजूनी कौतुक होत आहे. याबद्दल बोलताना डॉक्टर गायकवाड म्हणाले की तो बॉम्ब उचलून बाहेर नेताना त्यांच्या मनात कुठलीही भीती नव्हती, फक्त रुग्णांचे प्राण वाचले पाहिजे एवढाच विचार होता. हा प्रकार कुणी आणि का केला असेल याचा त्यांना काहीच अंदाज नाही. दुसरीकडे पोलिसांचा तपास चालूच होता. गुरुवारी संध्याकाळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनास्थळाला भेट दिली. पत्रकारांना माहिती देताना त्यांनी सांगितलं की सदरील वस्तू
ही इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस अर्थातच IED होता, ज्याचा स्फोट होऊ शकला असता आणि गर्दीच्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाल्यानं परिस्थिती बिघडू शकली असती अशी माहिती दिली. मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन यात वैयक्तिक लक्ष घातलं आणि पोलीस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लवकरात लवकर या प्रकरणामागे नेमकं कोण आहे याचा छडा लावला जाईल असा विश्वास व्यक्त केला. पोलिसांनी या घटनेच्या सखोल तपासासाठी स्वतंत्र पथकं तैनात करून युद्धपातळीवर आपली मोहीम सुरू केली, ज्यातून शुक्रवारी सकाळी आलेल्या एका बातमीनुसार संशयित आरोपीला नागपूर इथून बेड्या ठोकल्यात असं समजतंय. सदरील आरोपीचा CCTV वरून मागोवा घेत असताना तो पुणे स्टेशनवरून नागपूरकडे जाताना दिसला होता. शिवाजी राठोड असं या व्यक्तीचं नाव असल्याचं सध्या समोर येत आहे. पण त्या संदर्भातील अधिक माहिती अजून समोर आलेली नाहीये. पण मंडळी, हॉस्पिटल सारखं वर्दळीचं ठिकाण आणि अशा ठिकाणी एक जिवंत बॉम्ब सापडतो, ही लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर गोष्ट आहे. एक व्यक्ती अशा सार्वजनिक ठिकाणी बॉम्ब ठेवून जातो आणि याची कुणालाच कानोसकान काही खबर लागत नाही. बरं, बॉम्ब सापडल्यानंतर सुद्धा 48 तास उलटून त्या व्यक्तीबद्दल किंवा घटनेबद्दल सखोल माहिती मिळत नाही. बॉम्ब कुणी ठेवला याचा छडा लागत नाही. ही सुरक्षा यंत्रणांच्या दृष्टीनं लाजिरवाणी बाब आहे. नशिबानं हा बॉम्ब फुटून कोणतीही जीवितहानी झाली नाही. जर असं काही झालं असतं तर हे सगळं किती महागात पडलं असतं याची कल्पनाही करवत नाही. पण या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात, जसं की हा जो कोणी होता त्याचा नेमका उद्देश काय होता, या सगळ्या कटामागे नेमकं कोण आहे, या सगळ्याचा तपास खरं तर युद्धपातळीवर करण्यात येतोय. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळते आणि लवकरात लवकर अशा या प्रकरणाचा छडा लावला जाईल अशी आशा करूया. बाकी तुम्हाला काय वाटतं, अशा हॉस्पिटल सारख्या गर्दीच्या आणि संवेदनशील ठिकाणी बॉम्ब काय ठेवण्यात आला असेल? यामागे मोठा घातपाताचा प्लॅन होता की दुसरं काही कारण होतं? या सगळ्या मागे नेमकं कोण असेल? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.